मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। येणाऱ्या 20 तारखेपासून मनोज जरांगे पाटील जे ते आमरण उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः पाटील आहे। पाटील, खरं तर उपोषणाला विरोध होतोय समाजाकडून, तुम्ही उपोषण करू नये अशा प्रकारचं चर्चा आहे असं म्हणणं आहे समाजाचं। आता शेवटी काय असतं, समाजाची ती माये प्रेमी ती भावना आहे, ती मी नाही विसरणार कधीच। आणि मी काय त्यांचा शब्द डावलतोय असं पण नाही। शेवटी मी त्यांचा शब्द कशासाठी डावलतोय याला पण महत्व आहे की माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे आणि ज्यांना वाटतंय मी बसू नये त्यांचेच लेकरं मोठे झाले पाहिजे हे स्वप्न आहे। त्यांना वाटतंय जसं आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, पाटलांना वाटतं तसंच पाटीलही आमचंच लेकरं आहे। त्यांची माया ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, त्यांची काय चूक नाही। पण शेवटी माझी शक्तीच ती आहे। मी समाजाला त्या शक्तीच्या जोरावर आमरण उपोषणाची माझी शक्ती आहे, त्या जोरावरच न्याय देऊ शकतो। मला वाटतं एक लोकांची मन आहे, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। मला असं वाटतं लाख मारून करायचं काय आणि एकाने जगून काय करायचं, त्यापेक्षा मला ही मनच बदलायची की ते लाख नाही मारायचे, त्यापेक्षा आपलं एक बलिदान गेलं तरी चालतं पण समाज मोठा झाला पाहिजे, करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे। लाख मारायचे आणि आपण जगायचं कशासाठी जगायचे, मी करतोय त्यांच्याच हितासाठी करतोय। हा समाजाची माया माझ्यावरती भावना आहे, हा भाग मी कधी पण मान्य करणार। त्यांचं या एवढ्यासाठी मी ऐकत नाही की त्यांच्याच लेकरं मला मोठे करायचे आणि समाज खूप दिवसानंतर एकत्र आलाय, तो पुन्हा एकदा मोठा झाला पाहिजे, तो अडचणीत नाही आला पाहिजे, या भूमिकेतून मी आमरण उपोषण पुकारले। पाटील, गिरीश महाजन असं म्हणाले, मी फक्त असं म्हणलो की टिकणार आरक्षण दिलं पाहिजे, त्यामुळे जरांगे पाटलांना राग आला आणि ते टीका करतात प्रत्येक सभेमध्ये। नाही, आता ते खालच्या पट्टीत आलेत, मी बघितलं ते पहिले त्यांची पट्टी अशी चढती होती वर, हा म्हणजे ते खालच्या पट्टीत आलेत। आता मीही ते ज्यावेळेस माणूस खालच्या पट्टीत येतो ना त्यावेळेस मी पण मूर्खाची भूमिका असल्यासारखं बाजावत नाही, समोरच्याला साक्षात्कार झाल्यासारखं त्यांनी जर मान्य करून घेतलं तर आम्ही मूर्ख नाहीयेत की त्यांच्यावरती टीका करायला। आता ते खरं बोलायला लागलेत, म्हणून आता मी ही तुम्हाला गिरीश भाऊ म्हणून सांगतो की गिरीश भाऊ, तुम्हीच ठरवायला होतात, सगळ्या सोयऱ्यांसाठी तुम्ही जे न्यायाधीश आणले होते, तुम्ही स्वतः त्याच्यात मध्यस्थी केलेली 5-7 वेळेस तुम्हीच कबूल केलं आणि ते मलाही मान्य आहे। मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हीच आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घेतला होता, आम्ही तुम्हाला 40 दिवसाचा दिला, त्याचं काय झालं? ते टिकलं पाहिजे अशा तुमच्या त्यावेळेसच्या बोललेले शूटिंग सुद्धा आता सापडले की ते टिकलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला वेळ द्या आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी टिकणार आहे त्यासाठी तुम्ही बोललेला आहे। आता तुम्ही काय म्हणलात की ते टिकणार नाही, म्हणजे त्याची अंमलबजावणी केली तरी ते टिकणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला बोललो होतो। तुम्हीच म्हणला टिकणार त्यावेळेस आणि आता तुम्हीच म्हणताय टिकणार नाही, म्हणून आम्ही बोललो होतो। गिरीश भाऊ, तुम्हाला सांगतो तुमच्याशी खरंच आमचं काही नाराजी असण्याचं कारण नाही, पण तुम्ही प्रत्येक वेळेस एवढा मोठा समाज अडचणीत आणणं आणि तुमची सत्ता अबाधित राहावी म्हणून माझ्या समाजाला दोष देऊन किंवा मी आंदोलन करतोय मला दोष देऊन माझ्या समाजात गैरसमज पसरायचं तुम्ही काम केलं होतं, तुम्ही ते फक्त कमी करा, एवढंच माझं म्हणणं आहे। तुमच्यावर टीका करावी हा माझा काय धंदा नाही आणि मी काय कोणाच्या सुपाऱ्या घेत नाही आणि मी कोणाला काही समजत सुद्धा नाही। समाज माझा मोठा झाला पाहिजे हे माझा उद्देश आहे। तुम्ही फक्त खरं बोला, आम्ही पुन्हा तुमच्याशी अंतर्वाली चर्चा करायला तयार आहे। मी मोठा शब्द बोलतोय, तुम्ही फक्त खरं बोला, खोटं बोलू नका। तुमच्या समोर गोष्टी घडलेल्या आहेत आणि तुम्ही समाजात आता सरकारकडून बोलून गैरसमज पसरायला लागलात म्हणून मी बोललो होतो। तुम्ही फक्त खरं बोला, काय काय ठरलं होतं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी टिकणारी, त्याच्यासाठी तुम्ही जे सांगले होते, मागेल त्या मराठ्याला आरक्षण देणार ही सुद्धा तुमचा शब्द आहे। तुम्ही फक्त शब्दात बदलू नका, आमचे तुमचे नाराज असण्याचं कारण नाही। पाटील, सगळे सोयरीची जी अधिसूचना आहे ती जर टिकली नाही तर दुसरा पर्याय राहणार नाही असं शंभूराज देसाई म्हणाले। ते टिकणारच आहे ना, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे द्या, मग टिकणार नाही तर न्यायाधीश कशाला आणले होते, आरक्षणाचे अभ्यासक कशाला आणले होते? मी कोणाचंच ऐकू शकत नाही, ते टिकणार नाही हे मी म्हणलो होतो, म्हणून तर तुम्ही न्यायाधीश आणले होते ना। याच्यापेक्षा मोठा या देशात कुणीच नाही न्यायाधीशांपेक्षा, म्हणूनच आणले होते ना। आणि आम्हाला समजून सांगितलं गेलं न्यायाधीशांच्या बाजूने, तेही सगळे बोललेले जे त्यावेळेस उदय सामंत साहेब होते, बच्चू कडू साहेब होते, धनंजय मुंडे साहेब होते, बरेचसे मंत्री होते, बरेचसे आमदारही होते, कायद्याचे घटनेचे अभ्यासक पण होते। ते पूर्वीच सगळं मीडियाच्या बांधाजवळ आहे आणि आम्ही काढलंय ते सगळं, असं काहीच नाही ना। मग त्यासाठीच आणले होते ना तुम्ही, सगळ्या सोयऱ्यांचं कसं टिकल,
मागेल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं, त्यासाठी कायद्यात कशी तरतूद करायची, सुधारणा कशी करायची, सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या, हे कसं करता येईल, 2004चा कायदा दुरुस्त कसा करता येईल. म्हणजे ह्या 4 एकूण शब्द होते 4, आणि त्या 4 शब्दावरती बैठक चालली असेल किमान 11.5 घंटे तरी, असा अंदाजे माझा ही आहे. कारण ती सकाळी 11ला सुरू झाली होती, तर बहुतेक मला वाटतं ती 10:30ला का 11:30 रात्री, 10:30ला का 9:30ला रात्री संपली होती. तर सगळे मंत्री आमदार, त्यावेळेस घुमरे साहेब पण मंत्रीच होते, हे सगळे बसून होते. यासाठी हे गरजेचं होतं, तेच आणले ना. आणि मग ते टिकणार नाही तर ते आणले कशाला. मग राहू द्या ना, मूळ मागणीच आमची सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. आणि दुसरा शब्द मागेल त्या मराठ्याला, मग ज्याला घ्यायचं ते घ्या, ज्याला नाही घ्यायचं ते घेऊ नका, कुशाला घरी झोपा. चलू द्या आमच्या पहिल्या याच्यावर. आम्ही कुठे बदललो, मागणी वाढली नाही. ते टिकणार नाही तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्हीच म्हणले होते गिरीश महाजन साहेब, खरं बोला म्हणलो ना मी, तुमच्या आमची काय नाराजी नाही. तुम्ही खोटं बोललात म्हणून मी तुम्हाला त्या वळणावर आणलं होतं, आणि तुम्हाला ठेप्याला आणणं गरजेचं होतं, कारण तुम्ही हवात उडत होता. कारण तुम्हीच म्हणले सरसकट त्यांचं लय पोट दुखत आहे ओबीसीच्या नेत्याचं. त्यांना वाटत होतं आपण जरा नवीन शब्द आणून तो टिकला बी पाहिजे असं आणू. मग न्यायाधीश आणून सगळे सोयरे घेतला. आणि आता तुम्हीच जर म्हणणार असाल ते टिकत नाही, तर आमची मूळ मागणी सरसकट मराठ्याला कोणते प्रमाणपत्र द्या. आम्ही कोणाला बदललो, लढायला तयार आहे मी मराठ्यांसाठी. मराठ्यांनाही सांगतो ते टिकू नये तर नाही टिकू, हे खोटं बोलतात. मी सांगतो मला 100% सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी टिक, खात्रीनं सांगतो. कारण 2012च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढलेली राज्यपालाच्या सहीनं, आणि 2012च्या कायद्यात दुरुस्ती झाल्यावर ते दिले एकतर आम्ही सगळ्या जाती धर्माला, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना दिल्यामुळे ते काय उडत नाही. हे मी खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला, ते उडतच नाही काही केल्यानं. पण समाजात काहीतरी गैरसमज पसरला पाहिजे आणि काहीतरी आंदोलनात ही बाधा आली पाहिजे, हे काम आहे. आमची सरसकट मागणी आहे, मग चलून दी सरसकटला. मी मराठ्यांना मात्र आणखीन 4-10 दिवस जास्त लागतील, पण मराठ्यांना मी ओबीसीतून देणार. पाटील, काल भुजबळांनी जी आहे ती शरद पवारांची भेट घेतली आणि राज्यात ओबीसी मराठा आंदोलना म्हणजे दरम्यान स्फोटक परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही हस्तक्षेप करावा अशी प्रकारची विनंती केली. आणि पवार साहेब 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील भुजबळांनी दिलेली. ते पागल झालेले, त्याला स्फोटक शब्द आणि तलवारी घासा म्हणून, आणि पुढं कोयते, आता तर कोकऱ्याच आणल्यात म्हणतो ते, कोकऱ्याच सापडून आणल्यात, कत्त्या. छगन भुजबळ मराठ्याला शिकायचं का आता हे कोकऱ्यान तलवारीन फलवारीन घासायचं. अवकात काय हिंदीत शेर आणला तिने काहीतरी, अवकात करायला लागन म्हणला काय, काय अवकात देवा तू मराठीत निवडून आणते, तुला ती अवकात येतो ही, तू अवकात काय आहे नेमकी, तू काय अवकात दाखवणार आहे आम्हाला. आणि ते मराठ्याला अवकात दाखवणार, तलवारी मराठ्याला माहितच नाहीत, तू काय अवकात दाखवणार. ही जी भाषा आहे ना त्याची, ही राज्यातली परिस्थिती विदारक करणारी, तलवारी घासा किंवा कोयत्याने हातापाय तोडू, ही विदारक परिस्थिती करण्याची काम छगन भुजबळांनी चालले. आता जे स्फोटक शब्द आणलेत त्यांनी, म्हणजे हे नाही का एखाद्या दहशतवाद्यासोबत राहिलेला आहे अशा परिस्थितीचं बोलतो. म्हणजे जसं की जेलमध्ये राहिल्याच्या नंतर ज्यावेळेस गुंडाच्या भेटी होत्या, जेलमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, ती भाषा आहे याची. स्फोटक म्हणजे कोणाच्या घरी जायचं तर बिना आमंत्रणाच जायचं, नाही बोलेल तरी बळत जायचं, म्हणजे ते पुरं चलबिचल झाले. ते थोड्या दिवसात आता त्याला गोळ्या सुरू होणार आहेत, आता ते जाणाराच्या द्यावा लागणार आहेत. ह्या गोळ्याने त्याला काही होणार नाही. ते म्हणजे थोडे पागल धडक निघत आहे. ते एवढा मोठा मंत्री आहे आपण, इतका ज्येष्ठ आहे. आपण कोणाच्याही दाराकडे जाताना मग तुम्हाला कोणाकडे जायचं असू द्या, सामान्य माणूस असो किंवा ते ज्येष्ठ असो किंवा कोणी मंत्री असो किंवा काय असो, त्याला फोन करून जावं, ही साधारण रूल आहे. तो माणूस तिथं नसेल तर मग काय धडक निघत आहे. आणि मग बाहेर येऊन सांगायचं एखादा नाही भेटला की ते मस्त मुद्दा मला भेटले नाही असून त्यांना आता गरज नाही राहिली जनतेची, अमुक तमुक बोलायचं, स्फोटक वातावरण करायचं, दंगल काढायची. त्याला काही दमी घडून दिली नाही, कारण त्याने आमच्या पुढे आंदोलन बसवलं, तिथं दंगल होऊ दिली नाही. माझं गाव शोधून काढलं त्यांनी, तिकडं त्यांनी त्यांच्याच गाड्या फोडून घेतल्या तरी दंगल होऊ दिली नाही. त्यांनी परत आमच्या इथं मिरवणूक काढायला लावल्या अंतरावली, तिसरी घटना केली त्यांनी, तरी आम्ही दंगल होऊ दिली नाही. म्हणजे त्यांना करायची त्यांच्याच गाड्या फोडून आणि आम्ही फोडल्या म्हणायचे. परत निवडून कोण आलं इकडं कोणाला माहित नाही, मराठ्याच्याच मतदानावर मिरवणूक इकडं सुरू आहे. म्हणजे चौथी बाजू, म्हणजे तिथंही दंगल घडून आणायची. म्हणजे त्याचं असं ते डाव इकडे फेल झाले, मग तिकडे काढाय बघायला बघतं ते. आता काही वेळेस काय शिंदे साहेबाला नाव ठेवायला लावलं त्यांनी की ह्यो
जातीवादी मुख्यमंत्री आहे, 5वी घटना जातीवादी मुख्यमंत्री आहे की मराठ्याकडूनच ओढितो असं बोलायला होतं छगन भुजबळ. म्हणजे त्याला कुठं काय ना ओबीसीत खोटं बोलायचं आणि गोरगरीब ओबीसीत गोरगरीब मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या त्याला. पण गोरगरीब मराठा आणि गोरगरीब ओबीसी काय मारामारी करत नाही. आणि त्याचे सगळ्यात पोटदुखी ती आहे की गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत मारामारी होत नाही, मी काय करू असा आपटू घेतोय तो. मग हे असे कारण शोधितो. मुख्यमंत्र्याला जातीवादी म्हणतो. फडणवीस साहेबांनी त्याच्या 2-3 केसेस मागे घेतल्या नसता ते जेलला खडी फोडणार होत. एवढा मोठा उपकार असतानाही त्यांनी मोदी साहेबांवर सुद्धा मधल्या काळात टिंगल केल्यासारखे प्रकार केले. 420चा नारा दिल्यामुळे आमची फजिती झाली, मला अमुक केलं तमुक केलं, म्हणजे ते काही बरळतं. म्हणजे 6वा लोड घटना त्यांनी ती केली की त्या तिथं तरी ओबीसी नाराज होऊन मराठ्यांच्या अंगावर जाईन, सरकारच्या अंगावर जाईन आणि दंगल घडण हे त्याला होतं. आता स्फोटक शब्द वापरायला लागला. म्हणजे ही 7वी घटना आहे तिची. स्फोटक शब्द वापरायला लागला. तिथं काय झालं नाही. आता 8वी घटना त्यांची अशी की त्यांनी कुकरीच्या भाषा करायला लावल्या. आम्ही त्यांना दोष देत नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही. छगन भुजबळ सांगन ते राज्यात ते बोलते. मग कुकरीची भाषा, तलवारीची भाषा म्हणजे 8वी घटना. 9वी घटना त्यांनीच केली. कुणाच्या आधारात पळत आहे? बळच. मग ओबीसींना वाटण शिव नेता मराठ्याचा नाही, उद्धव ठाकरे साहेब मराठ्यांकडून ओबीसीकडून ओढत नाही, शिंदे साहेब मराठ्यांकडून ओढत नाही, सॉरी ओबीसीकडून ओढत नाही, फडणवीस साहेब ओबीसीकडून बोलत नाही, शरद पवार साहेब ओबीसीकडून बोलत नाही, किंवा ते काँग्रेसचं कोणी असेल तर ते राहुल गांधी ओबीसीकडून बोलत नाही, असं काहीतरी म्हणायचं आणि त्याला नाराजी तयार करायची आणि पुन्हा मराठ्यात आणि सामान्य ओबीसीत मारामाऱ्या लावायचं आणि त्याला राजकीय पोळी भाजायची. त्याची ही त्याचा डाळ. आणि तेही यावेळेस मराठ्यांनी हाणून पाडला आणि पाडणार. पाटील, काल खरं तर तुम्ही असं म्हणलो जर सरकार आरक्षण द्यायला तयार असेल तर उद्या सकाळी मी जीव द्यायला तयार, अशा प्रकारचं बोलले होते काल तुम्ही. मला असं म्हणायचंय की समजा सरकारला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी जर काही पाहिजे असेल, मराठा समाज आता आमची आई बहीण तर रस्त्यावर उतरली, तुमची आई बहीण जर एक दिवस रस्त्यावर आली, मान्य करा तुम्ही तुमच्या घरातल्या आई बहिणीला आई बहीण मानताय, मायबाप म्हणतात, तर महाराष्ट्रातली जनता ही तुमची, त्या माता मावल्या तुमच्या. ती 4 महिन्याचा लेकरू घेऊन घराच्या बाहेर माझ्या मतानं कुणी राज्यात आणि देशात आतापर्यंत आलं नसेल. आंदोलनात म्हणतो मी तुम्हाला. ते हॉस्पिटलला जातील, ते पाहुण्या रावळ्याकडे दाखवायला घेऊन जातील, 4 महिन्याचा लेकराचा आनंद उत्सव साजरा करतील, तिथं एखादा मोठा इव्हेंट करतील, आनंद व्यक्त करतील. पण आंदोलनात 4 महिन्याचं लेकरू घेऊन येणारं माझ्या मतानं भारत देशातली पहिली घटना असेल. आणि मला वाटतं माझ्या पुढे त्यावेळेस चॅनल बहुतेक पुढारी चॅनल होतं की मला माहित नाही आता काही साम होतं, कुठलं तरी होतं एक चॅनल. त्यावेळेस मी ते लेकरू दाखवलं की ती आई बहीण खाली रडत होती आणि हे आमच्या लेकरासाठी तुम्ही भविष्यासाठी करताय असं तिचं म्हणणं होतं. त्यावेळेस मी ते मुलगा माझ्या जवळ घेतला होता ते लेकरू. मला सांगा, जर सत्ताधाऱ्यांच्या घरातलं माता माऊलीचा आक्रोश जर एखाद्या प्रश्नासाठी असेल रस्त्यावरती, तुम्हाला किती त्रास होईल? कारण ती तुमची घरातली. मग माझ्या लाखांना महिला ह्या गोरगरिबांच्या रस्त्यावर मला किती वेदना होत असते. मग सरकारला थोडी लाज वाटत नाही का की या आपल्या घरातली माता माऊली आणि राज्यातली माता माऊली जिने आपल्याला सत्तेवर बसवलं ती आपलीच आहे. काय असेल ते आपले मतभेद जाऊ द्या, ओबीसी नेत्याचे, सरकारचे, दोघांचे. आपण मराठ्यां गोरगरीबावर का अन्याय करायला लागलो? त्यांचं हक्काचं आरक्षण असतं. त्या माता माऊल्या एवढ्या रस्त्यावरती आहेत, तिची तरी कदर करा ना, तिच्या लेकराची कदर करा ना. मुसळधार पाऊस आहे सुरू संभाजीनगरला, तिची तर कदर करा. तुम्हाला तिचीही कदर करायची नाही, मग तुम्हाला नेमकं पाहिजे काय? तुम्हाला जर वाटत असेल मी हातपाय तोडून द्यावेत तर मी हातपाय तोडून द्यायला तयार आहे, पण माझ्या मराठा समाजाला गोरगरिबाला आरक्षण द्या. माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना तुम्ही का वाढवताय? तुम्हाला वाटल्यास मुंडकं पाहिजे असलं तर तुम्ही आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल मुंडकं तोडून द्या, उद्या सकाळी मुंडकं तोडून तुमच्या दारात देतो. मला माझ्या समाजापेक्षा मोठं नाहीये काय. मला असतं तर मी इथून पाठीमागे जबाबदारी केली असती, कुठेही गेलो असतो. मला माझ्या समाजाशिवाय काय दिसत नाही. मग तुम्ही माझ्या समाजाला त्रास देऊ नका, माझ्या समाजाचा संयम तुटू देऊ नका. फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही आहारी जाऊ नका त्या छगन भुजबळची. खूप भयान परिस्थिती होईल. 288तला एकही उमेदवार मराठा समाज येऊ देणार. हा, तुम्ही जर मराठ्यांना त्याचं ऐकून फसवलं, ते नाटकं करतंय. शांतता ठेवायची, स्फोटक वातावरण झाले, इकडे हिंडत आहे तिकडे हिंडत आहे, त्याला फक्त त्याला दाखवायचंय कोणाला तरी. मी महत्व हे जबाबदारीनं सांगतो, त्याला कोणाला तरी दाखवायचं. मी सगळ्याकडे गेलो होतो, मला शांतता ठेवायची होती, त्याला कुठेतरी कारण शोधायचंय कुठेतरी. तो आता राहुल गांधी साहेबाकडे जाईन म्हणलाय, मोदी साहेबाकडे जाईन म्हणलाय. मुद्दाम शब्द वापरले तर त्यांनी, त्याला भेट नाही दिली की इकडे सांगणार आहेत.
मला भेट दिली म्हणजे त्यांना ओबीसीची गरज नाही, त्याला फक्त दंगल घडवून आणायची। सामान्य ओबीसी बांधवांना आणि सामान्य मराठ्यांना सांगतो, तो ह्यो स्टंट करतोय। ओबीसी बांधवांनाही सामान्य सांगतो मी, त्याचं ऐकू नका, आणि सामान्य मराठ्यांनाही सांगतो त्याचं ऐकू नका, आणि सरकारलाही सांगतो त्याच्या आहारी जाऊ नका। त्याला काहीतरी आता नाटक करून दंगल घडवायची, आणि ती सरकारच्या बाजूने होऊ देऊ नका। आम्ही इकडं सामान्य मराठी आणि सामान्य ओबीसी इकडं त्याची इच्छा कधीच पुरी होऊ देत। हे होते मनोज जरांगे पाटील। खरं तर छगन भुजबळांच्या आहारी जाऊन सरकारने मराठ्यावर अन्याय करू नये, अन्यथा 288 पाडू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।